तर एकीकडे शेतकरी कर्जमाफीची मागणी करताय, मात्र दुसरीकडे शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद आहे, दादांचा मंत्री असं बरळलेले आहेत। पाहूयात या संदर्भातल्या बातम्या। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचं असल्यानं निवडणुकीमध्ये आम्ही काहीतरी आश्वासन देतो। कर्जमाफीवरून सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांचं वादग्रस्त विधान। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय, आम्हाला निवडून यायचे मग तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे। शेतकरी कर्जमाफीवरून केलेल्या वक्तव्यावरून मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून दिलगिरी व्यक्त, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता। मंत्री बाबासाहेब पाटील यांच्याकडून आता या प्रकरणी सारवासारव। ह्या योजना फक्त कर्जमाफीमध्ये बसत नाहीत, एवढंच माझ्या पाठीमागला म्हणण्याचा उद्देश होता। कोणाच्या भावना दुखावल्या असताना मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। शेतीच्या बांधावरती शेतकरी बाबासाहेब पाटील यांची जिरवल्याशिवाय राहणार नाही। ओबीसी मेळाव्यातून वडेट्टीवारांचा सहकार मंत्र्यांना इशारा, शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला, या वक्तव्यावरून साधला निशाणा। शेतकऱ्यांना कर्जमाफीचा नाद लागला, निवडून येण्यासाठी आश्वासनं द्यावी लागतात। वारे शहाण्या, तुझी शेतकऱ्याच्या बांधावर जिरवल्याशिवाय शेतकरी राहणार नाही हा विश्वास देतो। बाबासाहेब पाटलांचं विधान चुकीचं, अजित पवारांचं सर्वांवर लक्ष, अजितदादा लक्ष घालतील, छगन भुजबळ यांचं हे विधान। विधान आहे म्हणजे आहेच ते, असं नाद लागणं वगैरे बोलणं, तर आता अजितदादा त्याच्यात लक्ष घालतील ना। आमदार आणि खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, मग शेतकऱ्यांना 50 ते 100 कोटी मिळाले तर ते कर्जमाफी मागणार नाहीत। संजय राऊत यांची ही खोचक टीका। या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाहीत। जर तसे शेतकऱ्यांना 50-100 कोटी मिळाले तर नक्कीच ते कर्जमाफी मागणार नाही। सरकारमधील लोकांनी अशी वक्तव्य करू नये, नुकसानग्रस्त भागातील सर्वेक्षणानंतर निर्णय जाहीर होईल। बावनकुळेंची प्रतिक्रिया। नाही, असं कुठलंही वक्तव्य कुणीही सरकारमधल्या व्यक्तींनी करू नये। कर्जमाफी दिली पाहिजे, याकरता शासनाने जी कमिटी तयार केली, राज्यभर सर्वेक्षण चालू आहे। राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू। कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामध्ये आहे। बाबासाहेब पाटलांच्या वक्तव्याची मुख्यमंत्री फडणवीस दखल घेतील। बाबासाहेब पाटील यांच्या शेतकऱ्यांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। याची दखल मुख्यमंत्री घेतील, निश्चित घेतील। अशा वेळेला वादग्रस्त एखादं विधान करून सरकारला त्रास होईल असं करू नये, असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सूचना दिल्यात आणि म्हणून अशा या स्टेटमेंटची ते निश्चित दखल घेतील।